मला दानात तुझे मस्तक हवे आहे. आणि त्यांनी कुठला विचार न करता मस्तक दिले. ही कथा आहे खाटू श्याम बाबांची, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. महाभारताच्या काळात ज्या भूमीवर धर्म आणि अधर्म यांचा महासंघर्ष सुरू होणार होता, ज्या भूमीवर रक्त आणि अश्रूंचे महासागर वाहणार होते, त्याच काळात एका दिव्य आत्म्याने पृथ्वीवर अवतार घेतला. हा आत्मा होता बर्बरिक. बर्बरिक हा महान योद्धा घटोत्कचाचा पुत्र आणि माता हिडिंबा देवीचा लाल होता. घटोत्कच स्वतः भीमाचा पुत्र आणि भीम म्हणजे धर्माचा स्तंभ. म्हणूनच बर्बरिकाच्या रक्तातच पराक्रम, शौर्य आणि धर्म वाहत होता. बर्बरिकाचा जन्म झाला त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवता आनंदित झाल्या. ऋषीमुनींनी भविष्यवाणी केली की हा बालक सामान्य नाही, हा बालक भविष्यात जगाला त्यागाचे महान उदाहरण देईल. बालपणापासूनच बर्बरिक इतर मुलांपेक्षा वेगळा होता. इतर मुले खेळण्यात रमायची, पण बर्बरिक मात्र जंगलात बसून ध्यान करायचा. नद्यांच्या काठी बसून शिवनाम जपायचा. लहान वयातच त्याच्या ओठांवर ओम नमः शिवाय हे पवित्र मंत्र सतत असायचे. माता हिडिंबा अनेकदा त्याला विचारायची की बाळा, तू इतक्या लहान वयात तपस्या का करतोस? तेव्हा बर्बरिक शांतपणे म्हणायचा, आई, मला इतकं सामर्थ्य हवं आहे की मी नेहमी अन्यायाच्या विरोधात उभा राहू शकेन आणि दुर्बलांचं रक्षण करू शकेन. हे शब्द ऐकून माता हिडिंबाचे डोळे पाणावायचे. बर्बरिकाच्या स्वभावात कधीच अहंकार नव्हता. तो बलवान असूनही नम्र होता. पराक्रमी असूनही दयाळू होता. जखमी प्राण्याला पाहिलं की तो स्वतःचे अन्न त्याला देई. दुःखी माणसाला पाहिलं की त्याच्या डोळ्यांतून अश्रू यायचे. असे वाटायचे जणू करुणा स्वतः मानवरूपात पृथ्वीवर अवतरली आहे. ऋषीमुनींनी बर्बरिकाला पाहून सांगितले की हा बालक मोठा झाल्यावर भगवान शंकरांचा महान भक्त बनेल आणि जग त्याला कधीही विसरणार नाही. हळूहळू बर्बरिक तरुण झाला. त्याचे शरीर वज्रासारखे कठोर झाले, पण मन मात्र अजूनही भक्तीने उथमलेले होते. आणि याच भक्तीमुळे तो लवकरच कठोर तपस्येच्या मार्गावर जाणार होता. बर्बरिक तरुण झाला. पराक्रम त्याच्या अंगात उसळत होता, पण मन मात्र अजूनही एका शोधात होते. मला अशी शक्ती हवी आहे जी माझ्यासाठी नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी असेल. एका रात्री बर्बरिकाने माता हिडिंबाच्या चरणी मस्तक ठेवले. तो म्हणाला, आई, मी तपस्येसाठी जाणार आहे. मला भगवान शंकरांना प्रसन्न करायचे आहे. माता हिडिंबा क्षणभर शांत राहिली. डोळ्यात पाणी आले, पण तिने मुलाच्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. जा बाळा, तुझी भक्ती तुला नक्की देवापर्यंत नेईल. बर्बरिक घनदाट अरण्यात गेला, जिथे फक्त वारा वाहत होता, जिथे फक्त पक्ष्यांचे स्वर होते. त्या निर्जन स्थळी त्याने एक लहानशी शिळा निवडली आणि भगवान शंकरांची मूर्ती स्थापली. तेथून सुरू झाली त्याची कठोर तपस्या. दिवस गेले, रात्र गेली. कधी तो पाण्या वाचून राहिला, कधी अन्ना वाचून, कधी उन्हाच्या कडाक्यात उभा राहिला, कधी थंडगार पावसात भिजत राहिला. त्याच्या ओठांवर फक्त एकच मंत्र, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याचे शरीर थकले, पण मन अजूनही मजबूत झाले. देवता आकाशातून पाहत होत्या. ऋषीमुनी गुजबुजत होते की अशी तपस्या युगांमध्ये क्वचितच दिसते. अनेक दिवसांनी बर्बरिकाच्या अंगावरून रक्त वाहू लागले, पण त्याची साधना, त्याच्या भक्तीने संपूर्ण आकाश हादरले आणि अखेर एक प्रचंड प्रकाशपुंज प्रकट झाला. ढोल नगारे वाजू लागले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. स्वतः भगवान शंकर प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, बर्बरिक, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे हवे ते माग. बर्बरिकाने मस्तक झुकवले. तो म्हणाला, प्रभू, मला स्वतःसाठी काही नको. मला इतकं सामर्थ्य द्या की मी नेहमी धर्माच्या बाजूने उभा राहीन आणि दुर्बलांचे रक्षण करीन. भगवान शंकर मंद हसले. ते म्हणाले, वत्सा, मी तुला 3 अमोघ बाण देत आहे. हे बाण कधीही व्यर्थ जाणार नाहीत. आणि भगवान शंकरांनी बर्बरिकाला 3 दिव्य बाण प्रदान केले. बर्बरिकाचे डोळे आनंदाने भरून आले. त्याला अजून हे माहीत नव्हते की हेच बाण पुढे जाऊन संपूर्ण जगाला हादरवणार होते.
भगवान शंकरांनी बर्बरिकाच्या हातात ते 3 दिव्य बाण दिले. ते बाण साधे नव्हते, ते साक्षात महादेवांच्या शक्तीने भरलेले होते. भगवान शंकर म्हणाले, वत्सा बर्बरिक, हे 3 बाण फक्त शस्त्र नाहीत, हे धर्माचे साधन आहेत. यांचा उपयोग कधीही अहंकारासाठी करू नकोस, फक्त न्यायासाठी कर. बर्बरिकाने मस्तक झुकवले. प्रभू, मी आयुष्यभर हे बाण धर्मासाठीच वापरीन. तेव्हा भगवान शंकरांनी प्रत्येक बाणाचे रहस्य उघडले. पहिला बाण, शत्रूंना चिन्हांकित करणारा. हा बाण सोडला की युद्धभूमीवरील सर्व शत्रूंवर एक दिव्य चिन्ह उमटत असे. लपलेले शत्रूही या बाणापासून सुटू शकत नसत. कोण अधर्मी आहे, कोण अन्यायी आहे, सर्व स्पष्ट दिसत असे. दुसरा बाण, मित्रांना चिन्हांकित करणारा. हा बाण सोडला की धर्माच्या बाजूने उभे असलेले सर्व योद्धे चिन्हांकित होत. यामुळे बर्बरिकाला मित्र आणि शत्रू यामध्ये कधीही गोंधळ होत नसे. तिसरा बाण, संहार करणारा. हा बाण सोडला की पहिल्या बाणाने चिन्हांकित झालेले सर्व शत्रू क्षणार्धात नष्ट होत. युद्ध काही क्षणात संपत असे. भगवान शंकर म्हणाले, वत्सा, या 3 बाणांनी तू एकटाच संपूर्ण युद्ध जिंकू शकतोस. पण लक्षात ठेव, तुझी खरी ओळख तुझ्या शक्तीत नाही, तुझ्या नम्रतेत आहे. बर्बरिकाने हे शब्द हृदयात कोरले. तो आता जाणत होता, त्याच्याकडे शक्ती आहे, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे संयम आहे. आणि याच शक्तीमुळे त्याचे नाव पुढे जाऊन महाभारताच्या युद्धाशी जोडले जाणार होते. भगवान शंकरांकडून दिव्य बाण प्राप्त झाल्यानंतर बर्बरिकाचे जीवन अधिकच साधे झाले. त्याच्या मनात कधीही मी महान आहे हा विचार आला नाही. पण एक दिवस पृथ्वीवर एक विचित्र कंपन झाला. दिशादिशांतून रणशिंगांचे नाद ऐकू येऊ लागले. राज्यांमध्ये हालचाल वाढली. ऋषीमुनी चिंतित झाले. महाभारताचे महासंग्राम जवळ येत होते. बर्बरिक ध्यानात बसला. त्याला अंतःकरणातून एक आवाज आला, धर्म संकटात आहे. त्या क्षणीच त्याने निर्णय घेतला, मी युद्धात जाणार आणि धर्माच्या बाजूने उभा राहणार. तो आई हिडिंबाकडे गेला. आईसमोर नतमस्तक झाला. आई, धर्मासाठी मला युद्धभूमीकडे जायचे आहे. माता हिडिंबाचे डोळे पाणावले. आई म्हणाली, बाळा, युद्ध म्हणजे रक्त आणि वेदना, पण धर्मासाठी केलेला संग्राम पवित्र असतो. जा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. तिने बर्बरिकाच्या कपाळावर कुंकू लावले. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. बर्बरिकाने आपल्या धनुष्यावर ते 3 बाण ठेवले आणि जंगलातून बाहेर पडला. तो चालत होता, पण प्रत्येक पावलासोबत त्याच्या मनात एकच विचार, मी कुणाच्या बाजूने लढणार. तेव्हाच त्याने स्वतःशीच प्रतिज्ञा केली, मी नेहमी दुर्बलांच्या बाजूने लढेन. ही प्रतिज्ञा साधी वाटत होती, पण हाच शब्द पुढे जाऊन संपूर्ण युद्धाची दिशा बदलणार होता. वाटेत लोक त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या तेजस्वी मुखाकडे पाहून सर्वांना जाणवत होते, हा साधा योद्धा नाही, हा दैवी शक्तीने भरलेला वीर आहे. आणि याच प्रवासात त्याची भेट होणार होती त्या परम लीलेश्वराशी, भगवान श्रीकृष्णांशी. बर्बरिक युद्धभूमीकडे निघाला होता. पावलागणिक त्याच्या मनात धर्मासाठी काहीतरी महान करण्याची तळमळ होती. त्याचवेळी द्वारकेहून एक ब्राह्मण मार्गक्रमण करत होता. पांढरे वस्त्र, हातात कमंडलू, मुखावर विलक्षण तेज. तो ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण लीलेच्या रूपात. भगवान श्रीकृष्णांना माहीत होते, हा बर्बरिक साधा योद्धा नाही, त्याची शक्ती युद्ध काही क्षणात संपवू शकते. श्रीकृष्ण बर्बरिकासमोर उभे राहिले. वत्सा, तू कुठे चालला आहेस? बर्बरिकाने नम्रतेने उत्तर दिले, महाभारताच्या युद्धासाठी. मी धर्माच्या बाजूने लढायला चाललो आहे. श्रीकृष्ण हसले, आणि तू कशी ठरवशील कोण धर्माच्या बाजूने आहे? बर्बरिक थोडा विचारात पडला. मग ठामपणे म्हणाला, जो दुर्बल असेल मी त्याच्या बाजूने लढेन. हे ऐकताच श्रीकृष्ण गंभीर झाले. ते म्हणाले, वत्सा, युद्धात कधी पांडव दुर्बल होतील, तर कधी कौरव. मग तू काय करशील? बर्बरिक क्षणभर शांत राहिला. मग ठामपणे म्हणाला, मग मी दोन्ही बाजूंनी लढेन. श्रीकृष्ण मंद स्मित केले. ते जाणत होते, ही शक्ती जर युद्धात उतरली तर युद्धाचे नियमच मोडतील. श्रीकृष्णांनी बर्बरिकाची परीक्षा घ्यायचे ठरवले. ते म्हणाले, वत्सा, तू खरोखर दानवीर आहेस का? बर्बरिक म्हणाला,
माझ्या प्राणांचीही मागणी केली तरी मी देईन. श्रीकृष्ण म्हणाले, मग मला दानात तुझे मस्तक हवे आहे. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. वारा थांबला. पक्षीही स्तब्ध झाले. बर्बरिकाच्या चेहऱ्यावर कणभरही भीती नव्हती. तो शांतपणे म्हणाला, प्रभू, जर माझ्या मस्तकाने धर्माची रक्षा होत असेल तर मला यापेक्षा मोठे सौभाग्य नाही. त्याने आपले धनुष्य खाली ठेवले. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक झाला आणि आपल्या मस्तकाचे दान करण्यास सिद्ध झाला. ही फक्त भेट नव्हती, ही होती भक्तीची अंतिम परीक्षा. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा दानात बर्बरिकाचे मस्तक मागितले, त्या क्षणी संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. वारा थांबला. पक्ष्यांचे कलरव थांबले. जणू काळही थांबून पाहत होता, भक्त काय निर्णय घेणार. बर्बरिकाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, दुःख नव्हते, फक्त शांती होती, फक्त समर्पण होते. तो शांतपणे म्हणाला, प्रभू, मी माझे शरीर तुमचे मानतो, माझा श्वास तुमचा आहे, माझे मस्तक तुमचे आहे. जर माझ्या या दानाने धर्माची रक्षा होत असेल तर हा जन्म सार्थकी लागेल. भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यात क्षणभर पाणी आले. ते जाणत होते की आज इतिहास घडत आहे. बर्बरिकाने आपली तलवार उचलली. डोळे मिटले. ओठांवर ओम नमः शिवाय, आणि क्षणार्धात त्याने स्वतःचे मस्तक छाटले. पण हे रक्तरंजित दृश्य नव्हते. हे होते त्यागाचे महायज्ञ. त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवता स्तुती करू लागले. धन्य आहे हा भक्त, धन्य आहे हा त्याग. भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकाचे मस्तक आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, वत्सा, बर्बरिक, तू मला जिंकलास. तुझ्या समर्पणाने मी प्रसन्न झालो आहे. श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राने बर्बरिकाच्या मस्तकाला अमरत्व प्रदान केले. मस्तक तेजाने उजळून निघाले. बर्बरिकाचे शरीर जरी भूमीवर पडले तरी त्याची आत्मा परमात्म्यात विलीन झाली. हा प्रसंग सांगत होता की देवाला रक्त नको असते, देवाला हृदयातील भक्ती हवी असते. आणि याच महान त्यागामुळे बर्बरिक पुढे जाऊन कलियुगाचा देव बनणार होता. भगवान श्रीकृष्णांच्या हातात बर्बरिकाचे मस्तक होते. ते मस्तक तेजाने उजळत होते. जणू त्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावले होते. श्रीकृष्णांनी बर्बरिकाच्या मस्तकाकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाले, वत्सा, तू युद्धासाठी निघाला होतास. तुला महासंग्राम पाहण्याची इच्छा होती. ही इच्छा अपूर्ण राहणार नाही. बर्बरिकाचे मस्तक हळूच बोलले, प्रभू, मला फक्त एवढेच पाहायचे आहे की शेवटी धर्मच विजयी होतो. श्रीकृष्ण मंद स्मित केले. ते म्हणाले, तसेच होईल. श्रीकृष्णांनी बर्बरिकाचे मस्तक युद्धभूमीच्या जवळील एका उंच टेकडीवर ठेवले. त्या टेकडीवरून संपूर्ण कुरुक्षेत्र स्पष्ट दिसत होते. श्रीकृष्ण म्हणाले, वत्सा, या डोळ्यांनी तू महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहशील. कोण लढतो, कोण पडतो, कोण धर्मासाठी मरतो, सर्व काही. युद्ध सुरू झाले. रणशिंगांचे नाद घुमले. घोड्यांच्या टापांचा आवाज, शस्त्रांचा कडकडाट. बर्बरिकाचे मस्तक हे सर्व पाहत होते. तो पाहत होता की कसे धर्मासाठी पांडव लढत आहेत, तसे अधर्मासाठी कौरव उभे आहेत. तो पाहत होता की कसा अर्जुन बाण सोडतो, कसा भीम गदा फिरवतो, तसा कर्ण वीर मरणपत करतो. पण सर्वात महत्त्वाचे, तो पाहत होता की सर्व काही श्रीकृष्णांच्या इच्छेनेच घडत आहे. युद्धाच्या शेवटी पांडव विजयी झाले. धर्म जिंकला. बर्बरिकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहले. तो मनात म्हणाला, प्रभू, आज मला समजले, खरी शक्ती शस्त्रात नसते, ती तुमच्या इच्छेत असते. आणि याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकाला अंतिम वरदान दिले. महाभारताचे युद्ध संपले. कुरुक्षेत्रावर शांतता पसरली. पण त्या शांततेतही बर्बरिकाचे मस्तक श्रीकृष्णांकडे भक्तिभावाने पाहत होते. भगवान श्रीकृष्ण टेकडीवर आले. त्यांनी बर्बरिकाच्या मस्तकाला हळूवारपणे हात लावला. ते म्हणाले, वत्सा बर्बरिक, तू संपूर्ण युद्ध पाहिले आहेस. आता सांग, या युद्धात सर्वात मोठा योद्धा कोण होता? बर्बरिकाचे मस्तक क्षणभर शांत राहिले. मग ते म्हणाले, प्रभू, या युद्धात सर्वात मोठा योद्धा अर्जुन नव्हता, भीम नव्हता, कर्ण नव्हता. या युद्धात सर्वात मोठा योद्धा आपणच होतात. कारण प्रत्येक बाणामागे आपली इच्छा होती, प्रत्येक विजयामागे आपली लीला होती. हे ऐकताच श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्सा, तू सत्य बोललास, म्हणून आजपासून तू माझ्याच नावाने ओळखला जाशील. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, कलियुगात तू श्याम नावाने पूजला जाशील. राजस्थानच्या खाटू नगरीत तुझे महान मंदिर उभारले जाईल. जो भक्त शुद्ध मनाने तुला हाक मारील त्याचे सर्व दुःख दूर होतील. जो भक्त रिकाम्या हाताने आला तो भरलेल्या झोळीने जाईल.
बर्बरिकाचे मस्तक आनंदाने उजळून निघाले. तो म्हणाला, प्रभू, माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव राहो. श्रीकृष्णांनी आशीर्वाद दिला. तू कलियुगाचा देव खाटू श्याम बाबा म्हणून अमर होशील. आणि तेव्हापासून बर्बरिक नाही, तो झाला खाटू श्याम बाबा. खाटू श्याम बाबांनी म्हटले होते, जो मला श्रद्धेने हाक मारील मी त्याला कधीही निराश करणार नाही. ही वाक्य फक्त शब्द नव्हती, ती आजही लाखो भक्तांच्या आयुष्याची सत्य कथा आहेत. कथा 1. अंध भक्त आणि दिव्य प्रकाश. एक गरीब वृद्ध भक्त दरवर्षी पायी चालत खाटू धामला जायचा. तो अंध होता, पण मनाने तो खूप मोठा भक्त होता. रस्त्यात लोक म्हणायचे, तुला दिसतच नाही तर तू कसा चालतोस? तो हसून म्हणायचा, माझे डोळे नाहीत, पण माझा श्याम बाबा मला मार्ग दाखवतो. एकदा वाटेत तो जोरात पडला. लोकांनी पाहिले, पण तो शांतपणे म्हणाला, श्याम बाबा, माझा हात धर. क्षणात त्याच्या डोळ्यासमोर तेजस्वी प्रकाश झाला. तो उठून उभा राहिला आणि आयुष्यात पहिल्यांदा त्याला दिसायला लागले. लोक थक्क झाले. कथा 2. आजारातून मुक्ती. एक आई, जिचा मुलगा गंभीर आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनी सांगितले, आता काहीच होऊ शकत नाही. ती आई खाटू धामला आली. श्यामबाबांसमोर रडली, बाबा, माझा मुलगा वाचवा. त्या रात्री तिला स्वप्नात श्यामबाबा दिसले. ते म्हणाले, घाबरू नको, तुझा मुलगा ठीक होईल. सकाळी उठून पाहते तर मुलगा पूर्ण बरा. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. कथा 3. गरीब व्यापाऱ्याची भरलेली झोळी. एक गरीब व्यापारी सतत तोट्यात जात होता. त्याने खाटूश्याम बाबांना नवस केला, बाबा, मला उभं राहायची शक्ती द्या. काही महिन्यांतच त्याचा व्यवसाय वाढला, कर्ज फेटले, घरात सुख आले. तो म्हणाला, हे माझ्या कष्टाचे नाही, हे माझ्या श्याम बाबांचे आहे. या सर्व कथा एकच गोष्ट सांगतात, खाटूश्याम बाबा आजही जिवंत आहेत. ते आजही भक्तांचे दुःख ऐकतात. ते आजही चमत्कार करतात. खाटूश्याम बाबांची ही कथा फक्त एका योद्ध्याची कथा नाही. ही कथा आहे त्यागाची, समर्पणाची, निस्वार्थ भक्तीची. बर्बरिकाकडे अपार शक्ती होती, पण त्याने कधीही त्या शक्तीचा अहंकार केला नाही. त्याने आपले सर्व काही देवाच्या चरणी अर्पण केले आणि म्हणूनच देवाने त्याला स्वतःच्या नावाने पूज्य बनवले. आजही श्यामबाबा आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, देवाला श्रीमंती नको, देवाला मोठेपण नको, देवाला दिखावा नको. देवाला फक्त शुद्ध मन, सच्ची भक्ती आणि पूर्ण समर्पण हवे असते. जो माणूस अहंकार सोडतो तोच देवाला भेटतो. जो माणूस इतरांच्या दुःखात सहभागी होतो तोच खरा भक्त असतो. जर तुमच्या आयुष्यात दुःख, संकट, अपयश आले असेल तर एकदा मनापासून म्हणा, जय श्री श्याम. श्यामबाबा तुमचा हात नक्की धरतील. कारण खाटूश्याम बाबा फक्त मंदिरात नाहीत, ते आहेत सच्च्या भक्ताच्या हृदयात. कमेंटमध्ये जय श्री श्याम असे लिहा. ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.